काटगावकर फसवणूक प्रकरणातील आरोपी शेखर काटगावकर याच्या एकूण 11 स्थावर मालमत्तेचे जाहीर लिलाव करून लिलावातून आलेली रक्कम जमा करावी असा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पारित केला। त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमा परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थावर मालमत्ता विक्री करून रक्कम जमा करण्याचा सोलापूर न्यायालयातील हा पहिलाच आदेश आहे। मे हरिओम फायनान्स, मे रिद्धी सिद्धी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या फायनान्सद्वारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून 45 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी भरलेल्या खटल्यात न्यायालयाने हा आदेश दिला आहे। मुख्य आरोपी शेखर काटगावकर यांनी सोलापूर शहरात विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता विकत घेतल्या होत्या। या सर्व मिळकती गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेतून घेतल्या असल्याचे गव्हर्नमेंट गॅजेटमध्ये प्रसिद्ध करून जप्त करण्यात आलेल्या होत्या। त्या सर्व जागा जाहीर लिलावाद्वारे विक्री करून ती रक्कम जमा करण्याचा आदेश व्हावा असा अर्ज विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी न्यायालयात दाखल केला। कोर्टाने त्यावर आदेश दिला। या सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर, आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी हे काम पाहत आहे।